श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकमधील दर्गा दगडफेक प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। पोलीस तपासात ही घटना अचानक घडलेली नसून पूर्वनियोजित असल्याचं स्पष्ट झालंय। विशेष म्हणजे या दंगलीमागे एका अपहरण प्रकरणातून मिळालेला पैसा वापरण्याचा कट आखण्यात आला होता। 15 एप्रिलच्या रात्री नाशिक शहरात झालेल्या दगडफेकीत गोंधळ आणि भीतीचं वातावरण पसरलं होतं। यात काही पोलीस अधिकारी जखमी झाले होते। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी व्यापारी निखिल दर्यानी याचे अपहरण करून तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती। यातील 15 लाख रुपये आरोपींना देण्यात आले होते। हेच पैसे दगडफेक प्रकरणात अटक झालेल्या आरोपींच्या जामिनासाठी वापरण्याचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक बाब आता उघड झाली आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शाकीर पठाण सध्या फरार असून त्याचा भाऊ समीर पठाण पोलिसांच्या ताब्यात आहे। पोलिसांनी समीर पठाणच्या मालकीच्या अनेक गाड्या जप्त केल्या आहेत। त्याचबरोबर त्याच्या जुगार अड्ड्यावर छापेमारी करत मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल ताब्यात घेतलाय। या छाप्यांमधून मिळालेल्या माहितीवरून किडनॅपिंगमधून मिळालेले पैसे दंगलीसाठी वापरण्यात आले ही बाब समोर येत असून यामुळे पोलीस यंत्रणाही आश्चर्यचकित झाली आहे। तपासात काही सराईत गुन्हेगारांचाही सहभाग असल्याचं स्पष्ट झालंय। यामुळे ही दंगल केवळ भावनावश नव्हे तर योजनाबद्ध आणि गुन्हेगारी हेतूने घडवली गेली असल्याचं अधोरेखित होतंय। यात संदर्भात सविस्तर माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे। नाशिक शहर या ठिकाणी 15 एप्रिलची रात्र आणि 16 एप्रिलच्या मध्ये जे इन्सिडेंट झालेले होते आणि जी पोलिसांवर दगडफेक झालेली होती त्याचा तपास नाशिक पोलीस करत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही रेकॉर्डवरील आरोपी म्हणजे ज्यांच्यावर डेकॉइटीचे गुन्हे आहेत, ज्यांना MCOC पूर्वी लागलेला आहे, तर अशा प्रकारच्या आरोपींचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहेत आणि त्यातले काही आम्ही अटक केलेले आहेत। हे जे रेकॉर्डवरील आरोपी होते यांचा सहभाग नाशिकच्या ज्या 15च्या रात्रीच्या जो इन्सिडेंट होता त्यात नाशिक पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेला आहे। याच्यामध्ये हे जे क्रिमिनल्स होते यांनी काही दिवसापूर्वी नाशिक शहरामध्येच एक क्राईम केलेला होता आणि तो डिटेक्ट नाशिक पोलिसांनी केलेला होता वेळेस आणि त्यातली जी खंडणी मागितलेली होती तर त्या खंडणीचे पैशाचा वापर काही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करण्यासाठी करण्याबाबत यांची चर्चा झाल्या असल्याबाबत आपल्याला तपासात निष्पन्न होते। या प्रकरणात अजून कोणते धागेदोरे उलगडतायत आणि फरार आरोपी शाकीर पठाण कधी पोलिसांच्या ताब्यात येतो याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगे, नाशिक।